Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी. आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स. सब्जेक्ट कोड आहे 22654. तर आपण चॅप्टर नंबर 1 बघतो, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन. आणि हा चॅप्टर नंबर 1चा व्हिडिओचा पार्ट नंबर हा 2 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले आहेत बघा. तर फर्स्ट वन असणार आहे फोटोडायोड्स. तर फोटोडायोड्स म्हणजे काय ते आपण बघणार आहे. आणि फोटोडायोडचा ऑटोमोबाईलमध्ये यूज कुठं केला जातो ते आपण बघणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे एलईडी. एलईडी म्हणजे लाईट एमिटिंग डायोड्स, आणि त्याचा ऑटोमोबाईलमध्ये कुठं यूज केला जाणार. तर हे दोन टॉपिक्स आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. फोटोडायोड्स. तर बघा फोटोडायोड्स. Photodiode is a very useful for applications where the space is restricted. म्हणजे काय, जिथं आपल्याला एकदम छोटी जागा असणार आहे किंवा स्पेस लिमिटेशन असणार आहे त्या ठिकाणी आपण काय यूज करतो, तर हे फोटोडायोड्स हे नेहमी यूज करतो. द ॲक्टिव्ह एरिया ऑफ द फोटोडायोड इज अबाउट 0.2 mm स्क्वेअर अँड इट हॅज अ पिन हेड ऑफ अ डायमीटर 0.5 mm. द सिम्बॉल ऑफ अ फोटोडायोड इज शोन इन फिगर. जे काय, जर त्याचा एरिया आपण बघितला फोटोडायोडचा तर एकदम छोटा असणार आहे. किती आहे तो 0.2 mm स्क्वेअर. आणि त्याला एक पिन हेड असणार आहे. त्याचा डायमीटर किती असणार आहे 0.5 mm. त्याचा सिम्बॉल जो असणार आहे तो इथं तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल. हा असणार आहे एनोड, हा असणार आहे कॅथोड. आणि ही लाईट काय होती ह्याच्यामध्ये रिसीव्ह होती. अ फोटोडायोड ऑल्सो अलाउज करंट टू फ्लो इन वन डायरेक्शन ओनली. However, the direction of a current flow is opposite to the standard diode. म्हणजे काय, फोटोडायोड पण सेम असणार आहे, वन वे करंट फ्लो करणार आहे, पण त्याची डायरेक्शन ही काय असणार आहे अपोजिट टू द स्टँडर्ड डायोड असणार आहे. रिव्हर्स करंट फ्लो ओनली ऑकर्स वेन द डायोड रिसीव्ज अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ लाईट. म्हणजे डायोडला जर लाईट रिसीव्ह झाली तर काय होणार आहे, रिव्हर्स करंट फ्लो तिथं चालू होणार आहे. दिस टाइप्स ऑफ डायोड्स कॅन बी युज्ड इन ऑटोमॅटिक हेडलाईट सिस्टीम. म्हणजे जिथं ऑटोमॅटिक हेडलाईट सिस्टीम असणार आहे त्या ठिकाणी अशा टाईपचे डायोड्स हे नेहमी यूज केले जातात. यूज ऑफ अ फोटोडायोड. सर फोटोडायोडचे कुठले कुठले यूज आहेत बघा. युज्ड इन ऑटोमॅटिक हेडलाईट सिस्टीम. म्हणजे जी ऑटोमॅटिक हेडलाईट सिस्टीम असणार आहे त्याच्यासाठी फोटो डायोड्स यूज केले जाणार आहे. नेक्स्ट वन आहे इग्निशन सिस्टीम. म्हणजे ऑटोमोबाईल इग्निशन सिस्टीममध्ये पण फोटो डायोड्स यूज केले जातात. नेक्स्ट वन आहे डिस्प्ले सिस्टीम. म्हणजे जे व्हेकलचे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्ले असणार आहेत त्या डिस्प्लेमध्ये पण फोटो डायोड्स यूज केले जातात. नेक्स्ट आहे हेडलाईट डिमर. म्हणजे हेडलाईट जो डिमर असणार आहे त्या ठिकाणी पण फोटो डायोड यूज केला जाणार आहे. नेक्स्ट आहे ट्विलाईट डिटेक्टर्स आणि क्लायमॅटिक कंट्रोल. म्हणजे त्याच्यामध्ये आहे सनलाईट डिटेक्टर. सनलाईट डिटेक्ट झालं की तो फोटो डायोड ऑटोमॅटिकली काय होणार आहे, लाईट रिसीव्ह झाला की तो रिफ्लेक्ट करणार आहे. अशा प्रकारे हे फोटो डायोडचे युजेस असणार आहेत. नेक्स्ट वन इज LED. LED stands for light emitting diode. A light emitting diode LED is a similar in operation to the diode except the LED emits the light when it is फॉरवर्ड बायस्ड. म्हणजे काय, जेव्हा LED आपण फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये कनेक्ट करणार आहे त्यावेळी तो काय करणार आहे, लाईट एमिट करणार आहे. द LED emitting diode has a small lens built into it so light can be seen when the current flows through the diode. म्हणजे काय, जेव्हा आपण फॉरवर्ड बायस्ड कंडिशनमध्ये LED कनेक्ट करणार आहे त्यावेळी त्याच्यामधून काय होणार आहे, लाईट इमिट होणार आहे. फिगर शोज द सिम्बॉल ऑफ अ LED. हा LEDचा तुम्हाला सिम्बॉल इथं दिसत असेल. एनोड आहे, हा कॅथोड आहे, आणि ह्याच्यामधून काय होत आहे, लाईट एमिट होत आहे, किंवा एनोड कॅथोड, आणि हा असणारा वरचा जो त्याचा हेड म्हणायचा त्याच्यामध्ये आपल्याला लाईट इथं रिफ्लेक्ट होताना दिसते. When the LED is forward biased, the holes and electrons combine and current is allowed to flow through it. म्हणजे LED जेव्हा आपण फॉरवर्ड बायस करणार आहे त्यावेळी काय होणार आहे, होल्स आणि इलेक्ट्रॉन कंबाईन होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामधून लाईट इमिट होणार आहे. नॉर्मली एन LED रिक्वायर्स 1.5 to 2.2 volt to the light. It is a material used to make the LED that will determine the color of the LED
इमिडिएट. म्हणजे एलईडीचे जे वेगवेगळे कलर्स असतात ते कशावर डिपेंड असणार आहे, तर त्याचं जे आपण मटेरियल यूज करणार आहे त्या मटेरियलवर ते कुठल्या प्रकारचा कलर एमिट होणार आहे ते त्याच्यावर डिपेंड असणार आहे. नेक्स्ट वन इज ॲप्लिकेशन्स ऑफ अ एलईडी. ॲप्लिकेशन्स ऑफ अ एलईडी इन ऑटोमोबाईल कुठं कुठं असणार आहेत बघा. इट इज युज्ड इन हेडलॅम्प अँड टेल लॅम्प सिस्टीम ऑफ द व्हेकल. म्हणजे हेडलॅम्प आणि टेल लॅम्पमध्ये आपण एलईडी यूज करतो. इट इज युज्ड इन अ लाईट कंट्रोल पॅनल. नेक्स्ट, इट इज युज्ड इन अ इंटिरियर लाईट सिस्टीम ऑफ द कार. म्हणजे लाईटचे जे इंटिरियर कारचे जे इंटिरियर असणार आहे त्याच्यामध्ये एलईडी वेगवेगळ्या प्रकारचे यूज केले जातात. त्यामुळे इंटिरियर व्हेकलचं काय दिसतंय अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. आणि इट इज युज्ड इन अ इंडिकेटर लाईट्स ऑफ अ कार. म्हणजे कारचे जे इंडिकेटर लाईट्स असणार आहेत त्याच्यामध्ये पण एलईडी यूज केला जाणार आहे. तर इथं तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल हे एलईडी लाईटिंग यूज केलेलं आहे. हे असेल साईड लाईट्स असतील किंवा इंडिकेटर असतील किंवा फ्रंट लाईट वगैरे त्याच्यामध्ये पण आपण एलईडी यूज करतो. नेक्स्ट वन इज फोटो डायोड अँड एलईडी युजफुल फॉर द इग्निशन सिस्टीम. म्हणजे इग्निशन सिस्टीममध्ये एलईडी आणि फोटो डायोड कसा यूज केला जातो ते बघा. An optical triggering mechanism consists of a light emitting diode and a light sensitive phototransistor and also a slotted disc called as a light beam interrupter as shown in a figure. म्हणजे ही फिगरमध्ये तुम्हाला इथं दिसत असेल ह्याच्यामध्ये काय असणार आहे, हा एलईडी सोर्स आहे. इथं दिसत आहे हा एलईडी सोर्स आहे. त्याच्यानंतर हा जो असणार आहे हा ह्याला काय म्हणायचं, फोटो सेल म्हणायचं. आणि हे इंटरप्टर व्हील आहे किंवा ही रोटेटिंग डिस्क टाईप स्लॉटेड व्हील आहे. अशा प्रकारे ही अरेंजमेंट केलेलं आहे. हा एलईडी सोर्स काय हा डिस्कच्या बाहेर आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो सेल आहे हा डिस्कच्या आत आहे आणि या दोघांच्या मध्ये काय केलेलं आहे इंटरप्टेड व्हील किंवा त्यालाच काय म्हणायचं स्लॉटेड डिस्क ही अटॅच केलेली आहे. द स्लॉटेड डिस्क इज अटॅच्ड टू द डिस्ट्रीब्युटर शाफ्ट. म्हणजे ही जी स्लॉटेड डिस्क असणार आहे ती कशाला अटॅच केलेली आहे, डिस्ट्रीब्युटर शाफ्टला अटॅच केलेली आहे. द एलईडी अँड द फोटो सेल्स आर सिच्युएटेड ओव्हर अँड अंडर द स्लॉटेड डिस्क अपोजिट ऑफ इच अदर. म्हणजे हा एलईडी आणि हा फोटो सेल हे दोन्ही काय एकमेकांच्या अपोजिट अरेंज केलेले. आता वर्किंग कसं होणार आहे बघा. ॲज द स्लॉटेड डिस्क रोटेट्स बिटवीन द एलईडी अँड द फोटो सेल, लाईट फ्रॉम द एलईडी शाईन्स थ्रू द स्लॉट्स. म्हणजे काय होणार आहे, ज्यावेळी ही स्लॉटेड डिस्क रोटेट व्हायला चालू होणार आहे त्यावेळी काय होणार आहे, एलईडी शाईन्स थ्रू द स्लॉट. म्हणजे काय होणार आहे, एलईडी आणि फोटो सेल ह्यांच्यामध्ये काय होणार आहे, स्लॉटेड डिस्क रोटेट झाल्यामुळं काही काही वेळा काय होणार आहे, एलईडीमधून हा स्लॉट आला की लाईट सोर्स पास होणार आणि स्लॉट गेला की परत काय होणार आहे, लाईट सोर्स त्याच्यामध्ये इंटरप्ट होणार आहे. द इंटरमिटंट फ्लॅशेस ऑफ द एलईडी आर ट्रान्सलेटेड इंटू व्होल्टेज पल्सेस बाय द फोटोसेल्स. म्हणजे जेव्हा एलईडीचा लाईट हा फोटोसेलवर रिसिव्ह होणार आहे त्यावेळी काय होणार, त्याचे पल्सेस जे होणार ते ट्रान्सफर केले जाणार आहे. वेअर द व्होल्टेज सिग्नल ऑकर्स द कंट्रोल युनिट टर्न्स ऑन द प्रायमरी सर्किट. ज्यावेळी ही इथून लाईट फोटोसेलवर रिफ्लेक्ट होणार आहे त्यावेळी काय होणार आहे, ते प्रायमरी सर्किट काय होणार आहे, ऑन होणार आहे. अँड व्हेन द डिस्क इंटरप्ट द लाईट अँड द व्होल्टेज सिग्नल इज नॉट गिवन, द कंट्रोल सिस्टीम टर्न्स द प्रायमरी सर्किट ऑफ, causing the magnetic field primary coil to collapse and sending a high voltage current to the spark plug through the secondary winding. म्हणजे ज्यावेळी काय होणार आहे, हा एलईडी आणि हा फोटो सेल हे दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये काय होणार आहे तेव्हा प्रायमरी सर्किट ऑन राहणार आहे आणि त्यामुळं काय होणार आहे, हा जे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ते जनरेट होणार आहे. आणि ज्यावेळी या दोघांच्या मध्ये हा स्लॉटेड डिस्क येणार आहे, म्हणजे या दोघांमध्ये सिग्नल होणार नाही किंवा एलईडी फोटोसेलला लाईट पास करणार नाही त्यावेळी काय होणार, त्याच्यामध्ये स्लॉटेड डिस्क येणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे सर्किट तयार झालेलं ऑन झालेलं ते परत काय होणार आहे, ऑफ होणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जे तयार झालेले ते मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, कोलॅप्स होणार आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स झाल्यामुळे काय होणार आहे, हाय व्होल्टेज करंट जनरेट होणार आहे. आणि हाय व्होल्टेज करंट असणार आहे तो काय होणार आहे, सर्किटमधून कुठं जाणार आहे तर स्पार्क प्लगला जाणार आहे. अशा प्रकारे हे इग्निशन सिस्टीम वर्क होणार आहे. Next one is a LED display system. If the PN junction of a diode is manufactured from gallium arsenide phosphide, light will be emitted from the junction when a current is made to pass in the forward biased condition. म्हणजे काय, जेव्हा PN जंक्शन आपण गॅलियम आर्सेनाइड फॉस्फेट या मटेरियलपासून जेव्हा तयार करतो त्यावेळी त्याच्या जंक्शनमधून काय होणार आहे, लाईट इमिट होते आणि त्यालाच काय म्हणणार आहे आपण, LED म्हणणार आहे. This is a light emitting diode and will produce a red, yellow or green light with
स्लाइड चेंजेस इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसप्रमाणे आपण जसं चेंजेस करत जाऊ तसं त्याच्यामधून LED मधून जे कलर होणार, रेड, येलो, ग्रीन, त्या टाईपचे कलर आपल्याला तिथं रिफ्लेक्ट होतील. LEDs आर युज्ड एक्सटेन्सिव्हली ॲज अ इंडिकेटर्स ऑन अ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट अँड अ डिजिटल डिस्प्ले. म्हणजे जे आपल्याला डिस्प्ले असतील ऑटोमोबाईलमधले असेल की व्हेलमध्ये, ते आपण कुठले असतात तर LED टाईपचे डिस्प्ले असतात. इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल या टाईपचे हे डिजिटल डिस्प्ले किंवा LED डिस्प्ले तुम्हाला इथं दिसत असतील. दे लास्ट फॉर अ व्हेरी लॉंग टाईम 50,000 आवर्स अँड ड्रॉ ओनली अ स्मॉल करंट. म्हणजे लाईफ पण काय असणार आहे त्याची जास्त असणार आहे LEDची. LED displays are tending to be replaced for automobile used by the liquid crystal type display which can be backlight to make it easier to read in a daylight. म्हणजे काय आता जे LED डिस्प्ले असणार आहेत ते कशानं रिप्लेस होत आहेत तर LCD टाईप डिस्प्ले. आणि LCD टाईप डिस्प्ले सुपिरियर असणार आहेत कारण की का त्याचं जे रीडिंग असणार आहे ते आपल्याला डे लाईट नाईटमध्ये पण रीड करता येणार आहे. However, LEDs are still popular for many applications. The actual display will normally consist of a number of LED arranged into a suitable pattern for the required output. This can range from the standard 7-segment display to show number to a custom designed speedometer display. A small number of LED display as shown in the figure. म्हणजे हे LEDचे जे डिस्प्ले असतील ते वेगवेगळे आपण जसे अरेंजमेंट करू त्याप्रमाणे ते आपल्याला डिस्प्ले तिथं शो करता येतात. अशा प्रकारे हे LED आपण ॲज अ डिस्प्ले सिस्टीममध्ये यूज करतो. ॲप्लिकेशन्स ऑफ LED कुठले कुठले आहेत बघा, तर आपल्याला माहीतच आहेत. इट इज युज्ड इन द इंटिरियर लाइटिंग सिस्टीम ऑफ द कार. म्हणजे व्हेकलचं जर इंटिरियर आपल्याला अट्रॅक्टिव्ह करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये काय यूज करतो LED लाईट्स यूज करतो. नेक्स्ट इट इज युज्ड इन द हाऊसहोल्ड ॲप्लिकेशन्स. हाऊसहोल्ड ॲप्लिकेशन असेल नाही, इट इज युज्ड इन द हेडलॅम्प्स अँड टेल लॅम्प्स. म्हणजे व्हेकलचे हेडलॅम्प्स आणि टेल लॅम्प्समध्ये पण LED यूज केले जातात. आणि इट इज युज्ड इन द लाईट कंट्रोल पॅनल्स. म्हणजे कंट्रोल पॅनल्समध्ये पण आपण LED यूज करतो. तर अशा प्रकारे हे LEDचे यूज असणार आहे. तर अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये फोटो डायोड्स आणि LED ह्याचे युजेस आणि ॲप्लिकेशन्स असतील किंवा त्याचं वर्किंग किंवा ऑटोमोबाईलमध्ये कुठं कुठं यूज केलं जाणार हे आपण स्टडी केलेलं आहे.